काय म्हणता मित्रांनो, तर आज आवरून वगैरे निघालेलो आपण गावात. काय मग गावात गेलो डायरेक्ट वैभवच्या दुकानावर. काय भाऊ चाललेला शूटला, आज नगरला शूट होत चालय. गेला भाऊ आता डायरेक्ट संध्याकाळी जिम. काय मग तेवढ्यात यश आला, त्याचा काय फोन शूटत नाही भाऊ. तेवढ्यात आले मग तुषार शेट. मग काय तिथं ओमचंद त्यांच्या दुकानावर जाऊन बसलो जरा वेळ. गावात आज ट्रॅफिक झालेलं आपले. तिथनं गेलो परत वैभवच्या दुकानावर, तिथं कोण नव्हतं. गेलो मग आपल्या दुकानात, बाबा एकटेच होते तिथं. तिथनं काय मग निघलो आम्ही तिघं. गेलो पेट्रोल पंपावर, आपलं पेट्रोल वगैरे टाकून झालं आता. तिथनं गेलो यांच्या वरच्या घरी जरा वेळ. तिथं बसलो होतो आम्ही, गप्पा वगैरे मारल्या. तिथनं गेलो मग आपल्या घरी. हिंदू काय करत होती काय माहिती. आपलं जेवण वगैरे करून परत गेलो मग यश त्यांच्या वरच्या घरी. तिथं काय एकटंच झोपलेलं. काय मग तुषा पण आला. काय मग 5-6 वाजेपर्यंत झोप मारली. उठलो होतो, बाहेरून बघितलं तर वातावरण लय भारी झालेलं. घरी गेलो, आवरलं जरा. गावात गेलो परत. तिथं काय भाऊ कोणासंग बोलत होतं काय माहिती. वैभव करत होता मोबाईल नेट. याचं काय चाललेलं काय माहिती. तिथनं गेलो डायरेक्ट आपल्या दुकानात. ते जरा वेळ बसलो. मग काय आला ना बाबू शूटवरनं. लय उशीर झाला त्याला यायला. भाऊ काय ऐकत नाही कोणाला आता. तिथनं काय मग बाबून मी निघलो घराकडे परत. भाऊ लयच दामलेला आज. काय मग घरी जाऊन मोटर लावली. टाकी बरीच भरली आता. तर काय मग भरल्यानंतर बंद करून टाकली. आवरून वगैरे जिथं होती तिथं ठेवून दिली. गेलो यशन त्यांच्या वरच्या घरी. ते बसलो परत जरा वेळ. काय मग ते दिसलं आपल्याला एक सापाचं पिल्लू. काय भाऊ त्याला जाऊन दिलं मग जिकडे जायचं होतं तिकडे. काय घरी गेलो मग तिथनं जेवण वगैरे करून आपले कपडे वगैरे चेंज करून परत गेलो यशन त्यांच्या वरच्या घरी पाणी घेऊन. तिथं काय मोबाईल बघत होते दोघं पण. तर काय मग त्याचं 18 Pro Max दाखवत होता आपल्याला. तिथनं गेलो मग डायरेक्ट आम्ही सुतात नेटो. तर बाबू काय म्हणत होता काय माहित भाऊ. ते एकटंच झोपलेलं तिथं. काय मग यांनाच कोण उठावला. तेवढ्यात दिसलो ओम पण काय फोनवर बिझी होता. काय बसलो मग आम्ही निवांत सगळे. ते जरा वेळ तर भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.